नमस्कार मित्रांनो, अकाउंटिंग फंडामध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझा विषय आहे अकाउंटिंग स्टँडर्ड्स. मित्रांनो, अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय की एक विधिलिखित नियम आहेत हे सगळे. अकाउंटिंग स्टँडर्ड्स अशाकरता फॉलो करावं लागतात, कारण काय की जर अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्ही फॉलो केलं नाही तर तुम्ही तुमचे व्यवहार हे चांगल्या पद्धतीने दाखवत नाही आहेत असं एस्टॅब्लिश होऊ शकतं. त्याकरता कुठलाही जो लेखपाल असतो किंवा ऑडिटर जो असतो कंपनीचा किंवा कुठलेही बाहेरचे ऑडिटर, हे नेहमी जे काही तुमचे हे आहेत व्यवहार आहेत, हे अकाउंटिंग स्टँडर्डप्रमाणे दाखवले गेले आहेत का नाही ह्याचा ते नेहमी शोध घेतात आणि हे पडताळून पाहतात. आणि ते पडताळल्यानंतर ते जे ऑडिटच्या रिपोर्टमध्ये रिमार्क लिहितात की कंपनी ही व्यवस्थित अकाउंटिंग स्टँडर्ड्स फॉलो करते आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड्स फॉलो करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय आहे की ही सगळी जी नियमावली आहे अकाउंटिंग करण्याची, ती एका विशिष्ट फॉर्ममध्ये यायला पाहिजे. विशिष्ट फॉर्ममध्ये काय आहे की आज तुम्ही पाहिलंच की जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असतात. प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार घडत असतात. व्यवहारचे ट्रान्झॅक्शनचे प्रकार अनेक असतात. तर हे जे प्रकार आहेत, हे जे प्रचंड मोठा जो गोतावळा आहे, हा सुसूत्रपणे कसा तुमच्या अकाउंटिंग बुक्समध्ये दाखवला जाईल, त्याला काहीतरी स्टँडर्ड्स आहेत. तर हे स्टँडर्ड्स प्रत्येक कंपनीने फॉलो करायलाच पाहिजेत. तेच फॉलो केले नसतील तर कदाचित तुमचं ऑडिट आहे किंवा तुमचे म्हणजे अकाउंट्स जे लिहिलेले आहेत त्याला बाधा येऊ शकते किंवा ते सपशेल नाकारले जाऊ शकतात. तुमच्या कंपनीबद्दलची शाश्वती जाऊ शकते. तुमच्या कंपनीची क्रेडिबिलिटी धोक्यात येऊ शकते. कारण काय की तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड्स फॉलो केले नाहीत. अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो केले नाही तर चार्टर्ड अकाउंटंट तुमचे पुस्तकं फेकून देऊ शकतो. आम्ही सही करणार नाही अशा लेवलला ते असतात. त्यामुळे कुठलाही ऑडिटर जेव्हा तुमच्याकडे येतो ऑडिट करायला, तेव्हा तो लक्षात घ्या की तो नेहमी अकाउंटिंग स्टँडर्ड्सप्रमाणे अकाउंटिंग एंट्री झाल्या आहेत की नाही, अकाउंटिंग स्टँडर्ड झाले आहेत की नाही, हे तो बघत असतो कायम. आता ह्या पुस्तकात तुमच्या दिलेले की नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड्स असण्याची गरज काय. आता गरज त्याने मी वाचून दाखवतो. टू प्रमोट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. टू प्रमोट बेटर अंडरस्टँडिंग्स म्हणजे काय की तुम्ही जे फायनान्शियल स्टेटमेंट्स केलेले आहेत ते व्यवस्थितरित्या लोकांना कळता आहेत की नाही, कळले आहेत की नाही, आणि त्याचं जे प्रदर्शन आहे ते व्यवस्थित करणं हे तुमच्या हातात आहे चांगल्या प्रकारे. टू हेल्प अकाउंटंट्स टू फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर्स अँड प्रॅक्टिस. युनिफॉर्म म्हणजे एकसारखी एकसूत्री अकाउंटिंग लिहिण्याची पण तुम्ही एक पद्धत आहे की ती तुम्हाला व्यवस्थित एकसूत्री एका पद्धतीनेच द्याव्या लागतात. तुम्ही काहीतरी भरमसाठ वेगवेगळ्या पद्धतीने जर अकाउंट लिहायला गेले, एक अकाउंटिंग एंट्री इथे, दुसरी अकाउंटिंग पलीकडे, तिसरी अकाउंट तिसरीकडे नाही, तुम्हाला एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये ती आणावं लागते. त्याला म्हणतात सिस्टमॅटिक प्रोसिजर आणि दॅट इज कॉल्ड युनिफॉर्म सिस्टमॅटिक प्रोसिजर. टू फॅसिलिटेट मिनिंगफुल कंपॅरिझन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स टू और मोर एंटिटीज. हां, आता कसं आहे की अकाउंटिंग स्टँडर्ड जेव्हा तुम्ही फॉलो करता तेव्हा एक कंपनी असेल ती जी अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करते तशीच बी कंपनी पण अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करायला पाहिजे. सो ए आणि बी ह्या दोन ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्यामध्ये जर अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो केले असेल तर दोन्ही कंपन्यांचं अकाउंटिंग स्ट्रक्चर कंपॅरिझन करू शकता येतात. म्हणजे त्याने केलेल्या एंट्रीज आणि ह्याने केलेल्या एंट्रीज या सारख्या आहेत हे समजू शकतं आणि ऑडिटर त्याप्रमाणे रिमार्क देऊ शकतो की येस, मला सॅटिस्फॅक्टरी वाटते की हे जे अकाउंटिंग एंट्री केल्या आहेत त्या बरोबर आहेत, त्या चुकीच्या नाही आहेत, एका सुसूत्र पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत. टू एनहान्स रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. रिलायबिलिटी म्हणजे तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंटची खात्री. रिलायबिलिटी म्हणजे तुमच्या स्टेटमेंटची खात्री, शाश्वती किंवा तुमच्या स्टेटमेंट खरेपणा हा दिसतो. जर तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड्स फॉलो केले तर आपोआप तो खरेपणा तुमच्या ऑनेस्टली दिसायला लागतो. टू मीट लिगल रिक्वायरमेंट्स इफेक्टिव्हली. हां, आता अनेक कायदेशीर बाबी असतात की तुम्ही अकाउंटिंग करता पण त्या अकाउंटिंगचं
रिफ्लेक्शन जे आहे ते अनेक कायद्यामध्ये होतो, अनेक कायद्यांच्या स्वरूपात तुम्हाला तो दाखवावा लागतो किंवा अनेक कायद्यांच्या ज्या काही हे आहेत संस्था आहेत त्यांना तुम्हाला प्रेझेंट करावं लागतात. त्यामुळे अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्ही जर फॉलो केले असेल तर सगळीकडे त्याचा उपयोग हा सगळीकडे होऊ शकतो, जेणेकरून तुमच्या अकाउंटची लोकांना खात्री होऊन गेलेली असते की येस त्याने अकाउंटिंग स्टँडर्ड मेंटेन केलेले आहेत. आता अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया ते तुम्ही लिहिलेलंच आहे की CNA जी चार्टर्ड अकाउंट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी आहे त्यांनी हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स सगळे तयार केलेले आहेत. हां, आता त्यातले काही काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स जे आहे ते तुम्हाला मी सांगतो काय. AS म्हणजे स्टँड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड. AS1 इज डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. आता डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी म्हणजे काय की तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जे काही अकाउंट्स आहेत त्याची एक स्टँडर्ड काही पॉलिसी जी आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही वर्किंग केलं आहे की नाही आणि त्याचं वर्किंग केलं आणि त्याचं तुम्ही व्यवस्थित दाखवतात की नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉरेन एक्सचेंजचे ट्रान्झॅक्शन करत असाल तर फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन्स कसे करता हे साधारणपणे तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या नॉर्म्सप्रमाणे तुम्ही काही गोष्टी फॉलो करतायत की नाही हे तपासून घेतलं जातं, हे तपासलं जातं. गुडविल आहे, गुडविलचं अकाउंटिंग एंट्री कशी केली जाते, काय केली जाते, ह्याचं एक प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर तुम्ही फॉलो करताय की नाही. अशा अनेक पॉलिसीज तुम्ही अकाउंटिंग तुमच्या बुक्समध्ये तुम्ही फॉलो करताय की नाही हे तुम्हाला डिस्क्लोज करावं लागतं. दिस हॅज अकाउंटिंग पॉलिसी हॅज टू बी डिस्क्लोज्ड की येस जेव्हा ऑडिट रिमार्कमध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिस्क्लोज होतात की ऑडिट रिमार्कमध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिस्क्लोज केल्या जातात की येस अकाउंटिंग पॉलिसीज आम्ही ह्या वापरलेल्या आहेत, हे केलेलं आहे. AS2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज म्हणजे तुमच्याकडचा असलेला माल, कच्चा माल, पक्का माल, लिक्विड स्वरूपात, कुठल्याही स्वरूपात काय जो आहे आणि त्या मालाची जी किंमत आहे त्या किमतीमध्ये सुसूत्रता असायला पाहिजे. म्हणजे ए कंपनीने त्यांच्याकडचा जो माल आहे त्याचं काहीतरी व्हॅल्युएशन जे केलं म्हणजे त्याची मूळ रक्कम जी काय रक्कम आहे ती जर बुक दाखवली तीच पद्धत बी कंपनी पण तशीच दाखवली पाहिजे. म्हणजे काय असतं की काही कंपन्या तुमच्याकडचा असलेला माल जो आहे तो कशा रीतीने दाखवला तसं नाही चालणार. तुम्हाला एक स्टँडर्ड सिस्टीम फॉलो करायला पाहिजे. तुमची इन्व्हेंटरी ही बाहेर कशी जाते, आतमध्ये कशी येते, ती बाहेर गेल्यानंतर त्याची काय व्हॅल्यू होते, आतमध्ये आल्यानंतर त्याची काय व्हॅल्यू होते. त्या इन्व्हेंटरी ही नेहमी कॉस्ट प्राईसलाच व्यक्त करायला पाहिजे. उगाच भरमसाठ इन्फ्लेट करून चालणार नाही. इन्व्हेंटरीची व्हॅल्यू वाढवता कामात वाढवू नये. कारण काय की कुठल्याही गोष्टीचं खोटे जे काही फिगर्स दाखवले गेले समजा तर कंपनीची पत घसरू शकते, कंपनी नुकसानी जाऊ शकते. कारण काय की तुमच्या बुक्समध्ये दाखवलेल्या फिगर्स आणि प्रत्यक्षात असलेली त्याची किंमत ह्याच्यात जर तफावत असेल तर तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करत नाहीत असं गृहीत धरलं जाऊ शकतं. त्यामुळे इन्व्हेंटरीचं पण नीट रेकॉर्डिंग करावं लागतं. कॅशफ्लो AS3 कॅशफ्लो स्टेटमेंट. कॅशफ्लो स्टेटमेंट म्हणजे कसे करता की जो तुमच्याकडे येणारा कॅश आहे, तुमच्याकडे येणारे पैसे जे आहेत ते पैसे तुम्ही कसे रेकॉर्ड करताय, त्याचं मूल्यमापन कसं केलं जातं आहे आणि तुम्ही जे काही कॅशफ्लो करतायत प्रत्येक प्रोजेक्ट करता किंवा कशा करता ते एका ठराविक पद्धतीने बनवले पाहिजेत. कॅशफ्लो स्टेटमेंट कसे बनवायचे ह्याचे पुढे चॅप्टर्स तुम्हाला अकाउंटिंगमध्ये दिसणार आहेत. तशा पद्धतीने तुम्हाला ते कॅशफ्लो स्टेटमेंट बनवायला पाहिजेत. AS6 डेप्रिसिएशन अकाउंटिंग. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा किंवा त्या पर्टिक्युलर वस्तूची झालेली झीज. तुम्ही एक मशीन घेतलं किंवा गाडी घेतली, कालांतराने त्या गाडीची झीज होते, गाडी खराब व्हायला लागते, गाडीची किंमत कमी व्हायला लागते. तसंच मशिनरीचे पण आहे, मशिनरीची पण किंमत कशी व्हायली. तर हे जे डेप्रिसिएशन आहे म्हणजेच त्या वस्तूची कमी होणारी किंमत जी आहे ती घसारा म्हणजे डेप्रिसिएशनमध्ये मोजली जाते. आणि तो जो काही डेप्रिसिएशनचा जो प्रकार आहे तो तुम्ही स्टँडर्डरित्या अनेक वर्ष पुढची तो एकाच पद्धतीने फॉलो करायला पाहिजे. डेप्रिसिएशनचं अकाउंटिंग एकाच पद्धतीने एकाच मार्गाने एकाच मेथडने व्हायला लागतं. तुम्ही ती सिस्टीम बदलू शकत नाही एकदा तुम्ही ती फॉलो केली ती करायची. अकाउंटिंग रिसर्च फॉर डेव्हलपमेंट AS8. आता AS8 रिसर्च अँड डेव्हलपमेंट असा करता आहे की तुमच्याकडे
जर लॅबोरेटरी असेल आणि तुमच्या कंपनीमध्ये कुठल्या तुमच्या मालावरती रिसर्च चालला असेल, तर त्या रिसर्चवरती होणारा जो पैसा, खर्च होणारा पैसा आहे, तो तुम्हाला वेगळ्या तऱ्हेने दाखवता आला पाहिजे. कारण तो पैसा जो आहे तो तुमच्या रेग्युलर मॅन्युफॅक्चरिंगमधला खर्च नाही आहे, रेग्युलर प्रोडक्शनला खर्च नाही आहे. हा खर्च जो आहे, हा खर्च तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या होणाऱ्या प्रॉफिट करता आहे, भविष्यातल्या होणाऱ्या बिझनेस करता आहे, प्रॉफिट करण्याकरता. त्यामुळे त्याचा जो काही खर्च आहे, तो खर्च तुम्हाला AS 8मध्ये कसा केला जातो ह्याचं एक पद्धत तुम्हाला दिली जाते. त्याप्रमाणे तुम्हाला ती फॉलो करायची असते. AS 9 रेव्हेन्यू रेकग्निशन. आता रेव्हेन्यू रेकग्निशन हा जो प्रकार आहे, म्हणजे काय की थोडक्यात तुम्हाला पैसे व्यवहार झालेला आहे, पण पैसे मिळाले नाही, पण ते भविष्यकाळात मिळणार आहेत. भविष्यकाळात तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. दॅट इज कॉल्ड रेव्हेन्यू रेकग्निशन. जगामध्ये असे अनेक व्यवहार आहेत की तुम्ही कुठल्या तरी एका थराला येता, पण त्याचे जे काही रेव्हेन्यू आहे, त्याचे पैसे जे आहेत ते तुम्हाला आज मिळाले नाही आहेत, कालांतराने मिळणार आहेत. आता तुम्ही बघू शकता की अनेक ठिकाणी ब्रिजेस चाललेले असतात, कन्स्ट्रक्शनची कामं चाललेली असतात, बिल्डिंगची कामं चाललेली असतात. त्यांच्याकडे अकाउंटिंग स्टँडर्ड काही वेगळ्या तऱ्हेने वापरलं जातं. त्यांनाही कुठेतरी रेव्हेन्यू रेकग्नाइज करावा लागतो की मी एक बिल्डिंग बांधतो आहे, ही बिल्डिंग बांधल्यानंतर 3 वर्षांनी मला हा एवढा प्रॉफिट होणार आहे, एवढा मला नफा होणार आहे. ह्याचा कुठेतरी तुम्हाला रेव्हेन्यू रेकग्नाइज करावा लागतो. नुसताच खर्च मांडून चालणार नाही. तुमचा रेव्हेन्यू हा रेकग्नाइज करावा लागतो. तो काय असेल तो तुम्हाला नीटपणे मांडता यायला पाहिजे. अकाउंटिंग स्टँडर्ड्स फॉर फिक्स ॲसेट्स. आता फिक्स ॲसेट म्हणजे तुमची असलेली कायमची मालमत्ता. आता ही जी मालमत्ता आहे, ह्या मालमत्तेचं वर्गीकरण तुम्हाला लागतं करायला. फिक्स ॲसेट्स कुठले आहेत, त्याचं स्वरूप काय आहे. कारण काय माहिती आहे की इन्कम टॅक्स आणि कंपनीज ॲक्टमध्ये प्रत्येक जे ॲसेट्स आहेत त्या मालाचे डिप्रिसिएशन हे किती टक्के असायला पाहिजे ह्याचं मेन्शन केलं असतं. जहाज असेल तर जहाजाचं किती टक्के, विमान असेल तर किती टक्के, कार असेल तर किती टक्के, फर्निचर फिक्चर असेल तर किती टक्के, असं प्रत्येक टक्केवारीने डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं. तसंच तुम्ही जे फिक्स ॲसेट्स तुमच्या कंपनीमध्ये आणताय, ती जी फिक्स ॲसेट आहे, ती फिक्स ॲसेट जी तुमच्या कंपनीच्या आतमध्ये येते त्याचं कॉस्टिंग, त्याचं व्हॅल्युएशन हे कसं करायचं हे अकाउंटिंग स्टँडर्ड 10मध्ये शिकवलं गेलेलं आहे. मित्रांनो, हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहेत मी आता वाचतोय AS 10मध्ये, ह्याचं डिटेल वर्किंग केलेलं आहे. ह्याच्यावरती अनेक पुस्तकं आहेत की त्या पुस्तकांमध्ये विस्तृत केलेलं आहे की हे अकाउंटिंग स्टँडर्डच्या एंट्रीज ह्या अकाउंटिंग स्टँडर्डच्या एंट्रीज अशा व्हायला पाहिजेत, ह्याचं नियमन असं व्हायला पाहिजे. हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. मी तुम्हाला ह्या 11वीच्या वर्गाला याच्या डीपमध्ये आत्ता जायची जरूर नाही आहे. तुम्ही जेव्हा CAच्या एक्झामला जाल, तुम्ही जेव्हा चार्टर्ड अकाउंटच्या एक्झामला जाल, तेव्हा तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्डचं महत्त्व कळेल आणि त्याचा तुम्हाला बेस हा तुमचा असणार आहे तुमच्या ऑडिट करता. अकाउंटिंग स्टँडर्ड हे ऑडिट करता दुसरं वापरलं जातं. पण त्याच्या अगोदर त्या कंपनीचा जो चार्ट अकाउंटंट आहे त्यांनी अकाउंटिंग स्टँडर्ड्सप्रमाणे अकाउंटिंग करायला पाहिजे, हे तितकं महत्त्वाचं. तसं काय की फिक्स असेटचं व्हॅल्युएशन की ती कॉस्ट प्राईसलाच व्हॅल्यू त्याची व्हायला पाहिजे, ती त्याच्या कॉस्ट प्राईसच ती व्हॅल्युएशन व्हायला पाहिजे, असं अकाउंटिंग स्टँडर्डचं AS 10 अकाउंटिंग स्टँडर्ड ऑफ फिक्स असेट म्हणतं. अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट्स AS 12 अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट्स. कसं असतं मित्रांनो, काही बिझनेसच्या स्वरूपामध्ये गव्हर्नमेंटचा काही सपोर्ट मिळतो की ह्या ठराविक प्रोजेक्ट करता गव्हर्नमेंट तुम्हाला तुम्हाला ग्रँट दिली आहे, तुम्हाला मदत दिलेली आहे. तर ह्या ज्या मदत असतात त्या करण्याकरता, ही मदत मिळवण्याकरता किंवा ह्या मदतीवरनं काम करण्याकरता तुम्हाला ठराविक पद्धतीने
गोष्टी कराव्या लागतात. ठराविक पद्धतीने त्याचं अकाउंटिंग व्हावं लागतं. कसं आहे की गव्हर्नमेंट ग्रांट मिळण्याकरता पण तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागत असतील, काही असेल ते, तर किंवा त्याच्यात कॉरस्पॉन्डन्स असेल किंवा त्याच्या काही नोट्स असतील, ह्या तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला मांडाव्या लागतात अकाउंटिंग स्टँडर्ड 12 प्रमाणे. अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट AS13. अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे की तुम्हाला कंपनीचा जो काही प्रॉफिट होतो, जो काही नफा होतो, हा नफा ठेवणार कुठे? नुसता बँकेमध्ये पडून उपयोग नाही आहे. तर तो नफा उचलून तुम्हाला कुठेतरी इन्व्हेस्ट करावा लागतो. बॉन्ड्समध्ये म्हणा, शेअर्समध्ये म्हणा किंवा फिक्स्ड डिपॉझिट्स, अनेक अनेक मार्ग आहेत इन्व्हेस्टमेंट करण्याकरता. इन्व्हेस्टमेंट करण्याकरता मार्ग आहेत. तर ते इन्व्हेस्टमेंट कशा तऱ्हेने करायचं, त्याचे काय काय कंप्लायन्स आहेत, अकाउंटिंग स्टँडर्डप्रमाणे काय काय कंप्लायन्स आहेत, ते कंप्लायन्स तुमची बरोबर होत आहेत की नाही. नुसतं उठून इन्व्हेस्टमेंट केली असं नाही करता येत. त्याच्याकरता तुम्हाला कंपनीज ॲक्टप्रमाणे, बेसिकली अकाउंटिंग स्टँडर्ड हे जास्त करून कंपनीज ॲक्टला रिलेटेड आहेत. तर कंपनीज ॲक्टप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करता, काय नियम पाळता, काय त्याची संभाव्य काय म्हणतात त्याला धोके किंवा काय जे असेल ते तुम्ही बघतायत की नाही, असं करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ती इन्व्हेस्टमेंट व्यवस्थितरित्या होऊ शकते. आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता तेव्हा ती खऱ्या अमाऊंटला इन्व्हेस्टमेंट करतायत हे दाखवलं पाहिजे. तुम्ही ती इन्व्हेस्टमेंटची फिगर कुठेही फुगून दाखवता कामा नये. त्या इन्व्हेस्टमेंट मिळणार तुम्हाला जो काही पैसा आहे दर वर्षाला, जो काही डिव्हिडंडच्या स्वरूपात आहे, डिव्हिडंड हा नंतर तुम्हाला सुद्धा सांगेन काय तो डिव्हिडंडच्या स्वरूपात. डिव्हिडंड म्हणजे थोडक्यात सांगतो की जसं बँकेतून तुम्हाला इंटरेस्ट मिळतं फिक्स्ड डिपॉझिटवरती, तसंच कंपन्या तुम्हाला शेअर्सवरती डिव्हिडंड देतात. तर या इन्व्हेस्टमेंटवरती जे काही तुम्हाला डिव्हिडंड मिळणार आहे ते तुमचं कसं रेकॉर्डिंग करणार आहे ते या अकाउंटिंग स्टँडर्ड 13 आहे. AS22. Accounting for taxes and income. According to this standard, tax expenses for the period comprising current tax and deferred tax should be included in a determination of net profit and loss for the period. म्हणजेच काय की तुमचं वर्षाचं काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या ह्या प्रॉफिटला किती टॅक्स बसणार आहे, तुमची टॅक्स लायबिलिटी किती असणार आहे, ह्याची तुम्हाला प्रोव्हिजन करावं लागते. आणि ह्याची प्रोव्हिजन तुम्हाला नक्कीच करावं लागते. कारण काय की तुमच्याकडे असलेला पैसा, तुमच्याकडे असलेलं प्रॉफिट, त्याच्यावरती बसणारा टॅक्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गृहीत धरून तो टॅक्स भरायचा असतो. मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही टॅक्स जर भरला नाहीत वर्षानुवर्षे तुमच्या कंपनीचं नुकसान होऊ शकतं, तुमच्या कंपनीला नोटीस येऊ शकतात, तुमच्या कंपनीला टाळे लागू शकतं, काही होऊ शकतं. त्यामुळे टॅक्स भरण्याच्या बाबतीमध्ये कधीही हलगर्जीपणा करू नये. टॅक्सची लायबिलिटी त्या वर्षाला गृहीत धरावी की इतकी लायबिलिटी येणार आहे, या लायबिलिटीज आपल्याला प्रोव्हिजन करायला पाहिजे. तसंच त्या AS22 अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम ह्यामध्ये तुम्हाला उत्तर सापडेल. आता हे जे काही मधले सांगितलं 13-12 मध्येच काही गॅप्स मी घेतलेले आहेत. मित्रांनो बरेच अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत. अकाउंटिंग स्टँडर्डवरती प्रचंड मोठी पुस्तकं चार्टर्ड अकाउंटंट लोकांनी लिहिलेली आहेत. कारण कसं आहे की आपण छोट्या कंपन्या बघतो, पण ह्या ज्या मोठमोठ्या पब्लिक एंटरप्राइजेस म्हणतो, ज्या आपण अगदी म्हणजे कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. वाय दे आर कॉल्ड लिमिटेड? बिकॉज दॅट ओनरशिप इज लिमिटेड टू द शेअर होल्डर्स टू दॅट एक्सटेंट. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड, टाटा पॉवर्स लिमिटेड म्हणजे काय की त्या कंपनीचे शेअर होल्डर जे आहेत ते मालक आहेत आणि त्यांची लिमिटेड ओनरशिप आहे, म्हणून दे आर कॉल्ड लिमिटेड. तर मित्रांनो हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत ते ह्या तुमच्या ऑडिट करण्याकरता त्याचा खूप उपयोग होतो. आणि तुम्हाला पुढे जाऊन जेव्हा CA व्हायचं असेल तर अकाउंटिंग स्टँडर्डचं
पूर्णपणे ज्ञान कोळून प्यायलं पाहिजे. एवढंच मला सांगतो. थँक्यू. नमस्कार.